नीता येईलच आत्ता. कामं पण उरकायची आहेत सगळी आणि कैऱ्या पण धुवून ठेवते, तोपर्यंत म्हणजे सुकतील. काय मस्त कैऱ्यांचा वास येतोय. कधी एकदा लोणचं करीन असं झालंय. नीता कधी यायची? नमस्कार मंडळी, नीताज कुकिंग शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत आपल्या खास पाहुण्यांकडे. काय खास रेसिपी बनवत आहोत? तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत सौ डॉक्टर आरती खोबरे यांच्याकडे. हॅलो नीता, हाय, ये. नीताज कुकिंग शोचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. या बसा. आपल्या नीताज कुकिंग शोचं त्यांनी खूप मनापासून छान स्वागत केलं, पाहुणचार केला, थोडा गप्पा झाल्या आणि चहा पाणी देखील. आता आपण बघूयात आज आपल्यासाठी कोणती खास रेसिपी त्या बनवणार आहे. अरे वा, मस्तच हिरवळ मेंटेन केलेली आहे एवढ्या कडक उन्हाळ्याची सुद्धा. हो ग, आत्ताच पाणी घालून झालं. मला खूप आवड आहे. चला ग, आता शेतातून कैऱ्या सुद्धा आलेल्या आहेत. अरे वा, चल लोणचं घालूया आपण. अरे सोमाज, जरा त्या कैऱ्या घेऊन ये आपल्या आलेल्या शेतातून. हे बघ नीता, मस्त फ्रेश कैऱ्या आलेल्या आहेत. पाण्यातून काढून धुवून स्वच्छ वाळवून ठेवलेल्या आहेत, कोरड्या करून ठेवलेल्या आहेत. खास लोणच्यासाठी खास लोणच्यासाठी असे घट्ट कैऱ्या घ्यायच्या लोणच्यासाठी. आणि हा सीझन एकदम योग्य आहे मेच्या स्टार्टिंगला, जेणेकरून ह्या कैऱ्या पाडाला पण नाही आल्या पाहिजेत आणि एकदम घट्ट पिकल्या नाही पाहिजेत. अरे वा, खूपच मस्त, चांगल्या योग्य वेळी आलेल्या आहे. हो, चल आता आपण हे कट करायला घेऊ. चला. तुला पण काम करायला लागेल. हो, करूयात ना. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक चटकदार कैरीचं लोणचं. याचबरोबर आपल्याला काही मस्त टिप्स पण मिळणार आहेत, ज्यामुळे लोणचं आणखी चविष्ट आणि टिकाऊ बनेल. आता आपण काय करायचं आहे? आता सर्वप्रथम आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. हे 500 ml तेल आहे. नंतर आपल्याला थोडं वरतून घालण्यासाठी अजून तेल लागेल. ते थंड तेल ना? हां, आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर कोमट झाल्यानंतर सर्व मसाले मिक्स करायचे. ओके. सुरुवातीला हाय फ्लेमवरती थोडं गरम करू. आणि नंतर कमी केला तरी चालेल. चालेल. आता हे आपण तेल साईडला गरम करण्यासाठी ठेवू आणि बाकीचे मसाले भाजून घेऊ. सर्वप्रथम आपण मोहरी डाळ भाजून घेऊ. मोहरी डाळ हलकीशी गरम करून घ्यायची, जेणेकरून ह्यामध्ये थोडं मॉइश्चर पूर्ण उडून जाईल. मीडियम फ्लेमवरती गरम करायचं. अगदी प्रमाणबद्ध आणि माहितीपूर्ण टिप्स आपल्याला आरतीताई देत आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मग हे केवढं भाजायचं आहे, त्याचं म्हणजे किती टेम्परेचर पर्यंत भाजायचं आहे, कसं बघायचं आपण? हे हलक्या फ्लेमवरती भाजायचं आहे आणि थोडंसं असं हातात घेऊन बघायचं, जेणेकरून हे कुरकुरीत होईल. जाणवलं डाळ, पाहिजे. हां, तर ती पूर्ण भाजलेली आहे. जास्ती पण नाही भाजायचं, कारण थोडी कडवट चव येऊ शकते. हां, मेथी ऑलरेडी, मोहरी आहे ना, मोहरीची डाळ. मोहरीची डाळ बस झालं का? मोहरीची डाळ भाजून झालेली आहे. थांबा. हे आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. त्याची फ्लेम बंद करून आपण बाजूला कोमट व्हायसाठी ठेवून देऊ. आता आपल्याला बाकीचे मसाले गरम करून घ्यायचे. त्याच्यासाठी ह्यातलं 1 चमचा तेल बाकीचे मसाले भाजण्यासाठी घेऊ. मिरे लागतील. लवंग, मिरी, मेथी दाणे, लवंग 10 ते 12 घेतलेले, मिरी 10 ते 12, मेथी 3 चमचे घेतलेले,
मेथी पण हलकीशी भाजायची आहे, जास्त भाजलं तर कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे जपून थोडं बघूनच करावं लागेल. मेथी भाजल्यानंतर 3 चमचे बडीशेप पण हलके भाजायचे, जेणेकरून कुरकुरीत होतील फक्त आणि त्याचा स्वाद लोणच्याला छान येईल. अच्छा. हे सगळं आपण जे भाजून घेतो ते स्वाद येण्यासाठी आणि भरपूर वेळ काळ टिकण्यासाठी. आता हे मसाले भाजून रेडी आहेत. मसाले थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवू. हा, आमच्यावर पण जरा भाजून घ्यायची. ती सेपरेट भाजून सेपरेट भाजून घ्यायची. ही ड्राय भाजायची आपल्याला. ओके. हे पण थोड्या तेलावरती भाजून घेतलेला हा मसाला. अख्खी मोहरी पण ड्राय भाजून घ्यायची. तडतडायला लागली की गॅस बंद करायचं. मोहरी भाजून झालेली आहे. मसाले थंड झालेले आहेत. आपण आता मिक्सरला वाटून घेऊ. हा. सर्वप्रथम सगळे मिक्स केलेले मसाले वाटून घ्यायचे आणि नंतर आपण यामध्ये थोडी मोहरी डाळ घालून वाटायचं. हा मसाला आता कोर्सली वाटून घेतलेला आहे. थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी अर्धी मोहरी डाळ घालायची आहे आणि हलकी बारीक करून घ्यायची. ही अशीच पण सगळी घालू शकतो, पण ही मोहरी डाळ आहे ती लोणच्यामध्ये फुगते आणि जाड दिसायला लागते. तर थोडीशी आपण मोहरी डाळ दिसण्यासाठी थोडी ठेवू, बाकी सगळी बारीक करू. फुलली जाते तेल असल्यामुळे वगैरे, हो, भिजल्यामुळे. मोहरी डाळ घालून आता बारीक करून घेतलेला आहे आपण. अगदी थोडीशी ओबडधोबड केलेली आहे, अगदी बारीक केलेली नाहीये, थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. आता हा मसाला आणि लाल मिरची पावडर, मोहरी डाळ आपण तेलामध्ये गरम करून घ्यायचं. तेलामध्ये घालायचं. आता आपण हे तेल हलकं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग, मिरची पावडर आणि बारीक केलेले मसाले आणि मोहरी डाळ शिल्लक राहिली ते आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची. घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मिरची पावडर जवळजवळ ही 50 ग्रॅम आहे 1 किलोसाठी. 1 किलोसाठी 50 ग्रॅम सफिशियंट होते. तेल थोडंसं गरम असतानाच हे दोन्ही घालायचे, जेणेकरून थोडंसं हिंग आणि मिरची पूड शेकली जाईल. तर यामध्ये आपल्याला मिक्स करायचं मसाला. तर आधी हा लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेतला आहे. आणि आपल्याला लोणचं टिकवण्यासाठी पण दुसरं तेल शेवटीला घालायचं. शेवटी घालायचं वरून. आता शेवटी ही मोहरी डाळ मिक्स करायची. आपला मसाला रेडी झालेला आहे. हा पूर्ण थंड झाला की कैरीच्या फोडींवर आपल्याला हा मसाला मिक्स. मी तर सगळं मी सांगितल्याप्रमाणे केलं आहेस ना. कैऱ्याच्या फोडींना हळद मीठ वगैरे लावून रेडी ठेवलंय ना. हो, हे काय. तर मंडळी, ज्या दिवशी मसाला तयार केला त्याच दिवशी 1 किलो कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या. त्यामध्ये 3 चमचे मोठे मीठ आणि 1 चमचा हळद लावून ते व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवले. आणि हळद मिठामुळे जे काही पाणी तयार झाले होते ते छानपैकी निथळून घेतले. आता या फोडी छान सुकवून सुद्धा घ्यायच्या, पाण्याचा अंश राहू नाही द्यायचा. या सर्व टिप्स मला आरतीताईंनी बजावून सांगितल्या होत्या. बरं, मस्त छान ड्राय झालेले आहेत. हो, आता याला आपण मसाला लावून घेऊ. चालेल. चालेल.
आदल्या दिवशी केलेला मसाला आपण या आता सुकवलेल्या कैऱ्यांमध्ये मिक्स करणार आहोत. कैऱ्या छान ड्राय झालेल्या आहेत. आपला तयार केलेला मसाला हो. मस्त मिक्स करून घेऊ. सर्व मिक्स करून घेऊ. कलर पण छान आलाय, अगदी घरचा आहे असं दिसतं. मस्त वास पण येऊ लागलाय तर हा. तोंडाला पाणी सुटतंय माझ्या तरी. बघ आपलं लोणचं तयार. मसाल्यांचा खरंच खूप खमंग वास येत होता आणि कलर तुम्हीही बघू शकता, खूप सुंदर कलर आला होता. अगदी घरचं लोणचं एखादी फोड उचलून लगेचच तोंडात टाकावी असं वाटत होतं. आता मग आपलं हे लोणचं तयार झालं की अजून काही बाकी आहे? अजून नाही तयार, याला खूप मोठी प्रोसेस आहे अजून. ओहो. आता हे अजून झाकून ठेवायचं आपण हा. 2 ते 3 दिवस असंच. मुरण्यासाठी. हा असंच यामध्येच. हा. आणि थोडीशी टेस्ट बघून मीठ वगैरे काय लागणार असेल, कारण कैऱ्या थोड्या कधी गोडसर असतात, कधी आंबट असतात खूप, तर हा. त्यानुसार थोडस कमी जास्त मीठ मीठ कमी लागू जास्त. शकतं. तर हा. ते बघून आपण 1-3 दिवस मुरल्यानंतर मग बरणीमध्ये भरायला घ्यायचं. ओके, मग तेव्हा मोठंच मीठ घालायचं की मोठंच छोटं? मीठ घालायचं आहे. लोणच्याला नेहमी मोठंच मीठ वापरावं. त्यामागचं कारण त्या काय? मागचं कारण म्हणजे मोठा मीठ ओलावा जरा कमी सोडतो किंवा हळूहळू सोडतो, हा. त्यामुळे ते मोठं मीठ लोणच्यासाठी वापरावं, आणि जेणेकरून लोणचं कैऱ्यांमधून दीर्घकाळ. हळूहळू रस थोडस येईल आणि लोणचं टिकण्यासाठी मदत होते. वा, छान. ठीक आहे. आता मग आता आपण इथे काय करणार आहोत? आपण या बरणीला हिंगाची धुरी देऊन घ्यायची आहे. हा. हिंगाची धुरी ह्याच्यासाठी ही बरणी डिसइन्फेक्टंट होते आणि लोणचं पण खूप वर्ष चांगलं राहतं. चांगलं राहतं. ओके. आता हे भांड गरम झाल्यानंतर मग हिंग टाकायचं त्यामध्ये. हो, भांड कडक तापायला पाहिजे, म्हणजे हिंग टाकलं की लगेच धुरी येईल त्याची. ओके. पीठ चालू असताना नेमक्या आरतीताईंच्या कामवाल्या ताई आल्या होत्या, त्यामुळे ओट्यावर थोड्याशा भांडी आणि पाण्याचा पसारा दिसत आहे. क्षमस्व त्यासाठी. आता बरणी डिसइन्फेक्टेड झालेली आहे. बरणीमध्ये भरायला घेऊ. आता लोणचं बरणीमध्ये भरतानाच्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या नक्की लक्ष देऊन ऐका. हे आता आपण लोणचं भरताना मध्ये मध्ये असं दाबून घ्यायचंय, ते कशासाठी? जेणेकरून यातली पूर्ण एअर बाहेर निघून जायला पाहिजे. हवा नाही राहिली पाहिजे. अजिबात हवा नाही राहिली पाहिजे, नाहीतर कैरीच्या लोणच्याला बुरशी येऊ शकते. ओके ओके. एकदम प्रेस करून हे लोणचं भरायचं. अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी नीताज कुकिंग शोला आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे. मस्त बरोबर भरलेला आहे डबा अगदी. अगदी प्रमाणात भरणी मिळाली आहे नीता तुला. हे असं लोणचं प्रेस करून घ्यायचंय, कम्प्लीट एअर काढायची आहे आणि लोणच्याच्या वरती हा असा 1 इंच तरी तेलाचा थर यायला पाहिजे. हा. असं जर असेल तर हे लोणचं परफेक्ट. वर्ष काय 2 वर्ष पण टिकेल. वा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. अशा रीतीने पारंपरिक चटकदार लोणचं तयार आहे. नीता तुझ्यासाठी. थँक्यू आरती ताई. ओके. तर आपली ही कैरीच्या लोणच्यांची पारंपरिक रेसिपी डॉक्टर आरती खोबरे यांनी खूप छान पद्धतीनं सांगितलेली आहे आणि आपण केलेली आहे. दीर्घकाळ टिकणारं हे कैरीचं लोणचं तुम्हीही करून पहा. आणि या नीताज कुकिंग शो मध्ये आरतीताईंच्या घरी येऊन आम्ही जे रेसिपी शूट केली त्यासाठी आपण त्यांना खास गिफ्ट देणार आहोत. थँक्यू आरतीताई. थँक्यू नीता.